तर आपल्याला माहित आहे की आपण जे आपली पारंपरिक लागवड पद्धत होती त्यामध्ये शेतकरी आधी आपल्या जमिनीच्या निवडीनुसार भारी जमिनीमध्ये 4 फूट बाय 2 फूट किंवा 4 फूट बाय 3 फूट या लागवड अंतरावर लागवड करायची। परंतु आजकाल जे बाजारात वाहन उपलब्ध झाले आहेत त्यानुसार आपण अतिघनता लागवड पद्धतीमध्ये 3 फूट बाय अर्धा फूट किंवा 3 फूट बाय 1 फुटावर सुद्धा लागवड करू शकतो। तर त्या पद्धतीचं आपल्या विद्यापीठाच्या सुद्धा शिफारसी आहे आणि आम्ही आता एक संरचना व्यवस्थापनवर सुद्धा एक शिफारस 2024 मध्ये जॉईंट ॲग्रो स्कूलमध्ये दिली आहे। तर त्यामध्ये आपण अतिघनता लागवड पद्धतीमध्ये आपल्याला माहिती आहे की 3 फूट बाय अर्धा फुटामध्ये साधारणतः एकरी 29,629 झाडं बसतात आणि 3 फूट बाय 1 फुटा या लागवड अंतरामध्ये जवळपास 14,814 आणि 90 बाय 45 म्हणजे 3 फूट बाय 1.5 फुटामध्ये आपल्याला जवळपास 9,876 झाडं आपल्याला एकरी बसतात। तर त्या हिशोबाने जर आपण विचार केला तर आपल्याला या अतिघनता लागवड पद्धतीमध्ये आपल्याला जरी 17 बोंड जरी या 90 बाय 15 मध्ये मिळाले तरी आपल्याला 20 क्विंटल उत्पादन आपण मिळू शकतो। तसं आपण कॅल्क्युलेशन केलं तर याच्यापेक्षा जास्त मिळते, पण आपण शेतकऱ्यांच्या शेतातलं जर चित्र पाहिलं तर आपल्याला पूर्ण 100% झाड संख्या तिथे राहत नाही। तर त्या अनुषंगाने आपल्याला 20 क्विंटल जरी एकरी उत्पादन म्हटलं तरी हे म्हणजे सफिशियंट आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर आपल्याला 90 बाय 45 90 म्हणजे 3 फूट बाय 1.5 फुटात आपल्याला फक्त 13 क्विंटल उत्पादन, जवळपास 7 क्विंटलचा फरक आपल्याला इथं दिसून येतो। या अतिघनता लागवड पद्धतीनुसार दुसरं आपण जे तंत्रज्ञान महत्त्वाचं विकसित केलं आहे आणि जे शेतकरी आता याचा अवलंब करायला लागलेले आहेत, तर यामध्ये आपण या तंत्रज्ञानामध्ये संरचना व्यवस्थापन जेव्हा कॅनोपी मॅनेजमेंट ज्याला म्हणतो, तर त्यामध्ये आपल्याला शेंडे खुडणे आणि गळफांद्या कापणे, तर यामध्ये आपण साधारणतः 45 ते 50 दिवसांच्या खालच्या 1 ते 2 गळफांद्या असतात त्या कट करायच्या आणि 75 दिवस किंवा 100 सेंटीमीटर यापैकी जे आधी येईल तर त्या अंतरावर आपण 100 सेंटीमीटर अंतरावर याची जर आपण शेंडा खुडला तर हे सर्व झाडातलं फूड मटेरियल मधल्या भागात त्याचा संचय होतो आणि आपल्या ज्या फळफांद्या आहेत त्याची लांबी वाढते आणि तिथं बोंडाचं वजनसुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे। तर त्याचेसुद्धा प्रयोगाचे निष्कर्ष मागच्या वर्षीच्या डेमॉन्स्ट्रेशनचे हे प्रयोग निष्कर्ष आहेत। तर त्यामध्ये आपण 90 बाय 30 या सेंटीमीटर लागवड अंतरात आपण जे हा डेमॉन्स्ट्रेशन घेतला होता, तर त्यामध्ये शेंडे खुडणे आणि गळफांद्या कापणे यामध्ये जेव्हा साधारणतः 19 क्विंटल उत्पादन मिळालं आणि जे प्रचलित पद्धत आहे जे आपण शेतकऱ्याच्या पद्धतीसोबत त्याला कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये साधारणतः 14 क्विंटल म्हणजे 5 क्विंटल उत्पादन आपल्याला या संरचना व्यवस्थापनामध्ये आढळून आलेलं, जवळपास 26% उत्पादनात वाढ इथं आढळून आले। आपल्याला हे फोटो दिसू शकतात की जवळजवळ बोंडसुद्धा इथं आपल्याला लागलेले दिसतात, जवळपास 43 ते 44 बोंड आहे आणि जवळजवळ बोंड तुम्हाला इथं एक सिरीज बोंडांची दिसून येते। तर यामध्ये आपल्याला एक वाढरोधकाची फवारणी करून सुद्धा हे आपल्याला काही शेतकऱ्यांचं म्हणणं असते की बा आपल्याला इथे खर्च येतो या तंत्रज्ञानामध्ये, तर आपल्याला 2 फवारणीतून जर मेपिकेट क्लोराईडचे हे आपल्याला कार्य जर साधता आलं तर त्या अनुषंगाने आपल्याला 2 फवारण्या म्हणजे मेपिकेट क्लोराईड या वाढरोधक आहे 2 फवारण्या, पहिली फवारणी 45 ते 50 दिवसानं आणि तिथून 15 दिवसानं दुसरी फवारणी, तर असे 60 ते 65 दिवसानं 2 फवारण्या जर केल्या तर आपल्याला इथं चांगलं कापसाच्या उत्पादनात आपल्याला वाढ आढळून आलेली आहे। आणि आपण इथं डेमॉन्स्ट्रेशन पाहू शकता, इथे हा शेंडा खुडलेला आहे याचा आणि याच्या 50 दिवसानं जे आपण शेंडा खुडलेला दिसतो आहे इथे आणि हे जर आपण पाहिलं तर या तंत्रज्ञानामध्ये शेंड्यापर्यंत तुम्हाला सिरीज तुम्हाला दिसते, जवळजवळ बोंड लागलेले दिसत आहे आणि याची जे सिम्पोडियल लेंथ आहे याची सुद्धा वाढ बाकी आपल्याला जो कंट्रोल प्लॉट आहे आपण तो सुद्धा पाहू। तर याची आपण गळफांद्या कापल्या होत्या 50 दिवसानं आधी, तुम्हाला दिसून येते की ते मोकळी हवा त्या झाडांमध्ये खेळते। तर अशा पद्धतीनं हे तंत्रज्ञान जे आहे, आता हे शेतकरी बरेचसे आता 2 दिवसात आमचा असा फीडबॅक आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान अवलंबलेलं आहे आणि बरेच शेतकरी आता हे करण्यास तयार आहेत, कारण त्यांना फायदा म्हणजे याची डोळा जे म्हणतो आपण प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर त्यांना एक चांगला अनुभव इथून ते घेऊन गेलेले आहेत आणि बरेचसे शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करतील अशी अपेक्षा करतो। आता आपल्याला इथं दिसून येते की हे जे प्रक्षेत्र आहे, हा जो प्लॉट आहे याचे आपण शेंडे खुडलेले आहेत आणि गळफांद्या कापलेल्या आहेत आणि समोरचा जो उंच जो प्लॉट दिसतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो कंट्रोल प्लॉट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीच हे केलेलं नाही। तर आपल्याला याचा प्लॉटची जर तुलना केली तर आपल्याला निश्चितच बोंडाची संख्या आणि बोंडाचं वाढलेलं वजनसुद्धा आपल्याला प्रत्यक्ष इथं दिसून येऊ शकते। तर मला वाटते हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवलंब करावं असं आमच्या कापूस संशोधन विभाग आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या शिवार फेरीच्या निमित्तानं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो। धन्यवाद।